आज आपण एकदम कुरकुरीत आणि झटपट होणाऱ्या त्यासोबतच चविष्ट आणि परफेक्ट मापासह अशा डोशाचे 5 प्रकार पाहूया। पहिला प्रकार जो आहे तो मसाला डोशाचा। हा डोसा बनवायला अतिशय सोपा आहे, झटपट होतो आणि कुणीही सहज करू शकतात। नमस्कार, मी सुरेख आणि आपल्या देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर पहिला प्रकार बनवण्यासाठी या ठिकाणी रेशनचा तांदूळ घेतला। रेशनचा तांदूळ असा जाड असतो। तुमच्याकडे जर का रेशनचा तांदूळ नसेल तुम्ही कोणताही जुना आणि जाड तांदूळ घेऊ शकता। मेजरमेंट कपाने 3 कप या ठिकाणी मी रेशनचा तांदूळ घेत आहे। तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकतात। ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच कपाने 1 कप उडदाची डाळ घ्यायची आहे। त्यानंतर त्याच कपाने किंवा त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। हरभऱ्याच्या डाळीमुळे डोशाला मस्त असा कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा येतो। त्यासोबतच पोहे खाण्याच्या चमचने अर्धा चमच मेथी दाणे घालायचे आहे। जास्तही मेथी दाणे टाकायचे नाही, फक्त अर्धा चमच मेथी दाणे टाकल्यानंतर हे धुवून घ्यायचे आहे। रेशनचा तांदूळ असल्यामुळे ह्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते, म्हणून साधारण 3 ते 4 पाण्याने आपल्याला हे दाळ तांदूळ धुवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने थोडेसे चोळून घ्यायचे आहे, म्हणजे पूर्ण काळपट पाणी हे निघतं। आता याच पद्धतीने 4 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेला आहे। आता तांदूळ हा आपल्याला भिजत ठेवायचा आहे, म्हणून हे तांदूळ भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे। तांदूळ बुडेल त्यापेक्षा वरती 2 ते 3 इंच वरती पाणी येईल इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच हे आपल्याला 7 ते 8 तासासाठी राहू द्यायचं आहे। तांदूळ आणि डाळ मस्त अशी भिजलेले आहे। त्यानंतर यावरचं पाणी न फेकता याच पाण्याचा वापर करून मिक्सरला असे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे डाळ तांदूळ दळून घ्यायचे आहे। दळताना मात्र आपल्याला एक काळजी घ्यायची आहे का हे आपल्याला फाईन असं बारीकच दळायचं आहे, अजिबात जाडसर दळायचं नाही। जर का हे जाडसर दळले तर डोसे हे व्यवस्थित जमत नाही, डोसा हा पसरवताना तुटतो। अशाच पद्धतीने संपूर्ण हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथली अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे। पसरट आणि खोलगट पातेलं घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण हे फुलून येतं आणि त्यानंतर वाया सुद्धा जाणार नाही। पूर्ण वाटून घेतल्यानंतर हाताने थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे या मिश्रणामध्ये उष्णता भरली जाते आणि छान जाळी पडते। त्यामुळेच आपले डोसे जे आहे मस्त असे कुरकुरीत स्पंजी अजिबात न तुटता असे होत असतात। साधारण 1.5 ते 2 मिनिटापर्यंत हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 6 ते 7 तासासाठी अशाच पद्धतीने राहू द्यायचं आहे। मी रात्रभर असंच हे मिश्रण झाकून राहू दिलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही पाहू शकता जेव्हा पातेल्यामध्ये आपण मिश्रण रात्री झाकून ठेवलं होतं, बऱ्यापैकी पातेलं हे खाली होतं, अगदी दुप्पट हे पातेलं भरलेलं आहे। मस्त अशी जाळी पडलेली आहे मिश्रणामध्ये। मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घेऊ। तर या ठिकाणी 8 ते 10 लोकांना पुरतील नाश्त्यासाठी एवढ्या प्रमाणामध्ये मी डोसे बनवत आहे। तुम्हाला जर का डोसे कमी प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही लहान वाटीचा वापर करून डाळ आणि तांदूळ घेऊ शकता। तसं या मिश्रणामध्ये जर का मीठ नाही घातलं तर 2 ते 3 दिवसापर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवून डोसे हे बनवू शकतो। आता जर का तुम्हाला कमी प्रमाणामध्ये डोसे करायचे झाले तर हे जे मिश्रण आहे लहान भांड्यामध्ये काढून ठेवा आणि मग जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला डोसे करायचे आहे तेवढ्याच मिश्रणामध्ये मीठ घालायचं आहे। तर आता मी लहान भांड्यामध्ये मिश्रण काढून ठेवलं आणि जास्त प्रमाणामध्ये डोसे करत आहे म्हणून यामध्ये मीठ टाकणार आहे। मीठ टाकण्याच्या आधी आपण डोशासाठी लागणारा मसाला म्हणजेच बटाट्याची भाजी बनवून घेऊ। एक मीडियम साईजचा चमच कढईमध्ये तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर पाव चमच मोहरी घालायची आहे आणि मोहरी थोडीशी चटकली का त्यामध्ये पाव चमच जिरे टाकू। सोबतच अर्धा चमचा पांढरी उडदाची डाळ घालायची आहे। उडदाच्या डाळीमुळे मस्त डोसा असा हा चवीला लागत असतो। 8 ते 10 कढीपत्त्याचे पाने टाकले आणि 3 ते 4 उभ्या अशा मिरच्या चिरून घेतलेल्या आहे। तर मिरचीचं प्रमाण तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात। जर का आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर अशा नक्कीच उभ्या चिरलेल्या मिरच्या घाला। मिरची हे परतत असतानाच त्यामध्ये 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। ठेचून घेतलेला लसूण सुद्धा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे। असं काही सेकंद हे परतून घेतल्यानंतर 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। मीडियम गॅसवरती कांदा सुद्धा आपल्याला
अर्धवट असा भाजून घ्यायचा आहे। कांदा अर्धवट भाजून झाल्यानंतर 1 चमच सांबार मसाला टाकायचा आहे। सांबार मसाला जर का तुमच्याकडे नसेल तर पावभाजी मसालाही वापरू शकतात किंवा तोही नसेल तर साधा फक्त पाव चमचा मसाला घाला। आणि त्यानंतर या ठिकाणी 5 ते 6 मीडियम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले आहे, छान असे मऊ। आणि त्यानंतर साल काढून ते एखादी ठेचणीने ठेचून घेतले। स्मूथ ठेचून घेतलेले बटाट्याचं जे मिश्रण आहे ते या मसाल्यामध्ये टाकलं आणि परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे, शक्यतो कमीच ठेवायची आणि कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे। परतत असताना चवीनुसार मीठ टाकू 1 चमच आणि पाव चमच हळद टाकायची आहे। त्यानंतर परतून घेऊ। तर या डोश्यासोबत मला चटणी सुद्धा करायची आहे, म्हणून एवढी भाजी पुरेशी आहे। तुम्हाला फक्त भाजी बनवायची असेल, चटणी करायची नसेल तर तुम्ही आणखी यामध्ये बटाटे ॲड करून जास्त प्रमाणामध्ये भाजी बनवा, तेव्हाच ती 8 ते 10 लोकांच्या नाश्त्यासाठी भाजी पुरेल। अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटांपर्यंत ही भाजी कमी ते मीडियम गॅसवरती परतून घेतली आणि अगदी परफेक्ट अशी ही मसाला डोश्याची भाजी तयार झालेली आहे। आता डोसा बनवूया। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तुम्हाला जर का कमी डोसे बनवायचे असेल, आपण जे बाजूला मिश्रण काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये ही तुम्ही मीठ टाकून घेऊ शकतात। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। मिश्रण हे घट्टसर होतं, डोश्यासाठी आपल्याला पातळसर मिश्रण हवं, म्हणून साधारण 1 ग्लास पाणी टाकलं। तुम्ही पाहू शकतात मिश्रणाची थिकनेस इतपत हे पातळसर करायचं आहे, जास्त घट्टसर सुद्धा नाही। जर का तुम्हाला पूर्ण जरी डोसे करायचे असले तर मिश्रणाचं बाजूला काढून ठेवा, म्हणजे जेणेकरून जर का पातळसर होईल तेव्हा ते मिश्रण आपल्याला उपयोगात घेता येतं। आता डोसा बनवण्यासाठी डोसाचा तवा गॅसवरती ठेवून घेतला। सुरुवातीला आपल्याला तव्याला तेल लावण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे जे नॉयलॉन ब्रश येतात त्या ब्रशचा सुद्धा वापर करू शकतात, किंवा ब्रश नसेल तर घरात असलेलं एखादी वांगं घ्यायचं आणि वांगं अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे। तर मला गरम भांड्यांना म्हणजेच गरम तव्याला तेल लावायला हा नायलॉनचा ब्रश वगैरे आवडत नाही, तर मी जे नॅचरली वस्तू आहे म्हणजेच वांगी वगैरे त्याचाच वापर करून तुम्हाला या ठिकाणी डोसे बनवून दाखवणार आहे। तर वांगी अशी अर्धवट कापून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आधी, त्यानंतर अर्धवट कापून घेतलं आणि तेलामध्ये बुडून अगदी थोडंसं तेल हे तव्याला लावून घ्यायचं आहे। तवा हा कडकडीत तापलेला आहे। गॅसची फ्लेम मोठी होती, आता मीडियम केलेली आहे। त्यानंतर तव्याचं टेम्परेचर हे थोडंसं कमी करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी हे शिंतळून घेतलं। टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे। टिश्यू पेपर जर का नसेल तर एखादी स्वच्छ असा कॉटनचा कापड घ्या, त्याने पुसून घ्या। त्यानंतर 1.5 पडी मिश्रण हे डोस्याचं तव्यावरती टाकलं आणि एकसारखं असं एकाच दिशेने हे पसरून घ्यायचं आहे। डोसा हा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवरती एकसारखा असा हा डोसा पसरून झाल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी करायची आहे। मीडियम गॅसवरती हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे। शेकत असताना यामध्ये थोडंसं वरतून तेल घालायचं आहे, साधारण 1 चमच। असं तेल टाकल्यामुळे डोस्याला मस्त कुरकुरीतपणा येतो। डोश्याचा तवा हा मोठा आहे, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हा तवा गॅसवरती थोडा फिरवत घ्यायचा आहे, म्हणजे सर्व बाजूंनी हा डोसा छान असा शेकला जाईल। डोसाही तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी जाळी पडलेली आहे डोश्याला आणि एकदम जाळीदार अशा प्रकारचे हे डोसे आपले होत असतात। एकही डोसा हा तव्याला चिटकत नाही आणि बनवताना तुटत नाही। अप्रतिम चवीचे आणि परफेक्ट असे हे डोसे आपले होत असतात। कडा ह्या सुटल्यानंतर डोसा आपल्याला हा असा थोडासा सरकून घ्यायचा आहे तव्या जवळून, ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात खालच्या बाजूने असा गोल्डन रंग आलेला आहे। जर का तुम्हाला चटणी सोबत डोसा खायचा असेल तर तुम्ही फक्त अशा प्रकारे सुद्धा बनवून खाऊ शकतात, आणि जर का मसाला डोसा बनवायचा असेल तर या डोश्यावरती जो आपण भाजीचा मसाला करून घेतलेला आहे, मसाला डोश्याची भाजी, ती भाजी अशी पसरून घ्यायची आहे आणि मग रोल करायचा आहे आणि असा हा पहिला डोसा आपला तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता रंगही मस्त असा आलेला आहे आणि कुरकुरीत जाळीदार असा हा डोसा झालेला आहे। अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते। तर दुसरा डोसा हा बनवत असताना तव्याला तेल लावायची गरज नाही किंवा त्यावरती पाणीही शिंतळायची गरज नाही। तवा हा तापून घेतल्यानंतर गॅस
कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरती तव्यावरती मिश्रण टाकायचं आहे। ज्या साईजनुसार तुमचा तवा असेल तितपत मिश्रण घालायचं आहे। तर या ठिकाणी मी 1.5 पडी मिश्रण घालून डोसा असा पसरून घेतलेला आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करते आणि मीडियम फ्लेमवरती हा डोसा आपल्याला मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे। वरतून अगदी थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे अगदी जास्तही तेलकट आपले हे डोसे होणार नाही। मस्त कुरकुरीत आणि मोठे मोठे जाळीदार असे हे डोसे होत असतात। वरतून असा थोडासा लालसर रंग आल्यानंतर हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे। असा रोल करून घेते। तुम्ही पाहू शकता डोशाला मस्त असा रंग आलेला आहे आणि छान मोठे मोठे मस्त कुरकुरीत असे हे डोसे अगदी परफेक्ट मापासह ही रेसिपी आहे। अशा प्रकारचे डोसे तुम्ही नक्कीच करून पहा। तर आता हा प्लेन डोसा केलेला आहे, तर अशा पद्धतीने आपण हा भाजीसोबतही खाऊ शकतात किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात। आता हा डोसा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। एकदम कुरकुरीत असे हे डोसे होत असतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागतात। तर अशा डोशांसोबत ताटामध्ये आपण केलेली ही भाजी घ्यायची आहे। जर का तुम्ही अशा हा प्लेन डोसा केला तर प्लेन डोसासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात। डोसा हा तोडत असतानाच तुम्ही पाहू शकतात किती क्रिस्पी हा झालेला आहे। डोसा बनवण्याची रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच पद्धतीचे झटपट होणारे आणि कुरकुरीत क्रिस्पी अगदी परफेक्ट मापासह आपण डोशाचा दुसरा प्रकार पाहूया। कुरकुरीत डोशाच्या दुसऱ्या प्रकारासाठी आपल्याला मुरमुरे लागणार आहे। तर हे जे मुरमुरे आहे तुम्ही घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने घेऊ शकतात। 2 वाटी मुरमुरे घेतले। मुरमुरे घेतलेले पसरट भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये भरपूर सारं पाणी टाकूया। पाणी टाकल्यानंतर हाताने हे मुरमुरे अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहे। त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि किमान 4 ते 5 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवून राहू द्यायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहे। त्यानंतर मी तुम्हाला दाखवते मुरमुरे हे जे आहे छान असे भिजलेले आहे, मऊ झालेले आहे। त्यानंतर एखादी चाळणीमध्ये हे जे मुरमुरे आहे ते काढून घ्यायचे आहे, म्हणजे संपूर्ण पाणी यातलं निथळेल। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण मुरमुरे घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। घेतलेलं दही सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण लावून आता मिक्सरला हे वाटून घेऊ। असं थोडं मिक्सरला लावून हे फिरून घेतलेलं आहे। त्यानंतर पाणी टाकायचं आहे। त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे, किमान अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। आता हे पुन्हा मिक्सरला लावून बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे। एका पसरट बाउलमध्ये काढायची आहे या प्रकारे। आता बरेचसे हे मिश्रण मिक्सरच्या भांड्याला चिटकतं। त्यानंतर राहिलेलं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे, म्हणजे अन्नही वाया जाणार नाही। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। घेतलेलं गव्हाचं पीठ सुद्धा ह्या मुरमुऱ्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर एखादी चमचा घ्यायचा आहे किंवा रवी घ्यायची आहे आणि त्याच्याने पूर्ण गुठळ्या मोडून एकदम स्मूथ असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे टोटल 2 वाटी पाण्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे। तुम्ही पाहू शकतात इतपत हे पातळसर झालेलं आहे या प्रकारे। आता संपूर्ण पाणी वगैरे टाकून झाल्यानंतरच मग सगळ्या शेवटी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आपल्याला टाकता येतं। मीठ टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घेऊ। त्यानंतर डोसा बनवण्याचा तवा गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला होता। तवा छान गरम झाल्यानंतरच अशा प्रकारे हे मिश्रण चमच्यामध्ये घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गरम तव्यावरती हे मिश्रण टाकल्यानंतर छान अशी जाळी पडते। डोसा हा पूर्ण असा टाकून झाल्यानंतर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती असंच आपल्याला राहू द्यायचं आहे। हा डोसा शेकत असताना अगदी थोडंसं तेल घेऊ आणि तेलाचे काही थेंब अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं असंच गॅसची फ्लेम कमी करून राहू दिलेला आहे। 2 ते 3 मिनिटं लागलेले आहे साधारण। त्यानंतर तुम्ही पाहू शकतात असा हा ब्राऊन झालेला आहे डोसा आणि पूर्ण कडा सुद्धा तव्यापासून या सुटलेल्या आहे।
त्यानंतर हा डोसा पलटून घेते. पलटून घ्यायचं म्हणजे खालून शेकायची काही गरज नाही, पण जर का हवं वाटल्यास एकदम कुरकुरीत असा हवा असेल तर थोडा काही सेकंदसाठी फक्त असा ठेवून घ्यायचा आहे डोसा. गॅस अगदी कमीच आहे. तुम्ही पाहू शकतात खालून किती मस्त असा रंग आलेला आहे आणि डोशाला एकदम छान अशी जाडी पडलेली आहे. हा डोसा मी तुम्हाला काढूनही दाखवते. खूपच असा कुरकुरीत हा डोसा चवीला लागत असतो. जर का तुमच्याकडे असा छोटा पॅन असेल आणि छोटे छोटे तुम्हाला असे हे मिनी डोसे करायचे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकतात. मिश्रण मात्र असं पातळसरच आपल्याला हे हवं आहे आणि तवा सुद्धा कडकडीत गरम असायला हवा. कडकडीत तवा गरम असेल तरच छान अशी जाडी पडेल. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे थोडंसं हे मिश्रण टाकून घेतल्यानंतर जास्तही टाकायचं नाही, कमीच टाकायचं आहे, म्हणजे सिंगल लेअर इन एवढंच मिश्रण हे टाकायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनिटापर्यंत राहू दिलेला आहे. छोटा पॅन आहे म्हणून. त्यानंतर पलटून घेतलेला आहे. जर का तुम्हाला हे डोसे मऊ हवे असतील तर पलटून घेऊ नका, एकच बाजूने शेकून घ्या. तुम्ही पाहू शकतात असे मिनी डोसे हे तुम्ही बनवून घेऊ शकतात. असे धावनप्रमाणे दिसत असतात, मस्त छान या प्रकारे. किती सुंदर दिसत आहे आणि अगदी झटपट होत आहे. दोघं बाजूंनी शेकून घेतल्यास तर मस्त छान असे कुरकुरीत होतात. एकाच साईडने शेकून घेतले तर मऊ होतात. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही करून घेऊ शकता. तर आणखी मी तुम्हाला एक बनवून दाखवते. तुम्ही याला डोसाही म्हणू शकतात किंवा धावण सुद्धा म्हणून घेऊ शकतात. मस्त छान जाळी पडते. शेकत असताना मात्र गॅसची फ्लेम कमीच ठेवा. कमी गॅसवरती मस्त असे कुरकुरीत जाळीदार हे डोसे होत असतात. यामध्ये पडलेली जाडीही तुम्ही पाहू शकतात, किती जाळीदार दिसत आहे आणि अगदी पापडाप्रमाणेच कुरकुरीत हे डोसे झालेले आहे. कुरकुरीत डोशाचा प्रकार तिसरा पाहूया. कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे. रवा तुम्ही कोणताही घेऊ शकतात, जाड किंवा बारीक. ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्या वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी मी दही घेते. दही हे आंबट आहे म्हणून मी अर्धी वाटी घेतलेली आहे. त्यानंतर 2 चमचे मैदा घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकतात, पण गव्हाचं पीठ न घेता मैद्याचा वापर केला तर डोसा अगदी छान येतो. ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे, तर एकदम पाणी न घालता अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला लावून फिरवून घेतलेलं आहे. असं स्मूथ हे मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर एखादी बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेऊ या प्रकारे. त्यानंतर 1 वाटी बटाट्याचे काप घ्यायचे आहे, म्हणजेच एक मीडियम साईजचा बटाटा घेतला. बटाट्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. जेवढा आपण रवा घेतलेला आहे ना तेवढाच आपल्याला बटाट्याचे काप घ्यायचे आहे. घेतलेले बटाट्याचे तुकडे जे आहे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे. त्यामध्ये आपल्या चवीनुसार, म्हणजेच मी या ठिकाणी 1 हिरव्या मिरचीचा वापर करते आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला. त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे. मिरची आणि आलं घातलेले आहे. यामध्ये पाणी न घालता असंच हे मिक्सर लावून बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. मिरची आणि आल्याची चव डोशामध्ये एकदम छान अशी येते. त्यानंतर अशाच प्रकारची प्युरी हे जर का आपण मिश्रणामध्ये घातली तर यामध्ये काही बटाट्याचे कण असतात, त्यामुळे डोसा बनवताना तो डोसा तुटू शकतो. म्हणून काय करायचं, एखादी गाळणी घ्यायची आहे अशा प्रकारची आणि त्या गाळणीने ही जी प्युरी आहे ती गाळून घ्यायची आहे, म्हणजे काही कण अशा प्रकारचे जे राहतात ना ते संपूर्ण निघतात. त्यानंतर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाणी पाहू शकतात या ठिकाणी अर्धी वाटी आपण पाणी आधी वापरलेलं आहे आणि उरलेलं जे अर्धी वाटी पाणी आहे ते आता यावेळेस आपल्याला घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि ते पाणी सुद्धा अशा प्रकारे या गाळणीमध्ये घातलं तर मिक्सरचं भांडं सुद्धा क्लीन होते आणि ही प्युरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी गाळता येते. अशा प्रकारचे हे काही कण राहिलेले आहे बटाट्याचे, म्हणून हे शक्यतो गाळूनच घ्या. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मिक्स करत असतानाच यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी अर्धा चमचा मीठ घालते. तर या ठिकाणी तुम्ही पाणी पाहू शकतात, जेवढा रवा तेवढं पाणी त्यापेक्षा थोडंसं राहिलेलं आहे, म्हणजे साधारण पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटापर्यंत तरी हे झाकून आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. तोपर्यंत
मस्त डोशासोबत लागणारी चटणी आपण करून घेऊया। छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याची काप घ्यायची आहे, पाव वाटी फुटाण्याची डाळ, ओलं खोबरं घेऊ शकतात किंवा सुकं खोबरंही तुम्ही घेऊ शकतात। आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, तर या ठिकाणी मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे। त्यानंतर एक लसूणची पाकळी घेतलेली आहे, मोठी आहे म्हणून एक घेतलेली आहे, 2-3ही तुम्ही घेऊ शकतात। आणि थोडीशी फ्रेश स्वच्छ धुवून कोथिंबीर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणी वाटली जाईल एवढं पाणी घालायचं आहे, अगदी थोडं मिक्सरला लावून वाटून घेऊ। आवश्यकतेनुसार पाणी टाकून अशी बारीक ही चटणी वाटून घेतलेली आहे। त्यानंतर एखादी बाउलमध्ये ही चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे। चटणीला तडका द्यायचा आहे म्हणून तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलं, त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर हा जो तडका आहे तो चटणीवरती आपल्याला सोडायचा आहे। ह्या प्रकारे तडका चटणीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊ। अगदी झटपट आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे। ह्या प्रकारे आता साधारण 8 ते 10 मिनिटं झालेले आहे। मिश्रण पाहून घेऊया। रवा यामधला फुललेला आहे, तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं हे मिश्रण झालेलं आहे। डोसा करूया। तवा सुद्धा तापण्यासाठी ठेवलेला आहे, तवा तापत आहे तोपर्यंत यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजेच खाण्याचा सोडा। आणि हे जे मिश्रण आहे असं छान फेटून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे फेटत असताना मात्र एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे। थोडासा पाव चमचा यामध्ये सोडा घातला का मिश्रण असं छान फुलून येते। आपण ही कोणतीही आंबून रेसिपी करत नाही, तर अगदी इन्स्टंट झटपट होणारा हा डोसा आहे, म्हणून पाव चमचा यामध्ये सोडा घातलेला आहे। आता डोशाचे बॅटर सुद्धा तुम्हाला दाखवते, इतपतच पातळसर असायला हवं। तवा सुद्धा छान असा गरम झालेला आहे। त्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर का ब्रश असेल तर ब्रशचा वापर करा, नसेल तर कांदा घ्यायचा आहे छोटासा आणि तो चिरून अशा प्रकारे सुरीला टोचून घ्यायचा आहे। कांद्याने तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं तेल हे लावून घेतलेलं आहे ह्या प्रकारे। आणि मस्त असा कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। अगदी थोडंसं पाणी शिंतळायचं आहे आणि एखादी कॉटनच्या रुमालाने किंवा टिश्यू पेपरने हे पाणी पुसून घ्यायचं आहे। आता डोसा करू। डोसा करत असताना हे जे बॅटर आहे ते अशा प्रकारे हलवूनच घ्यायचं आहे आणि मगच चमच्यामध्ये भरून तव्यावरती पसरवायचं आहे। गॅसची फ्लेम आता कमी केलेली आहे, कमी गॅसवरती डोसा हा पसरून घेते। तापल्यानंतर मीडियम होता आणि डोसा टाकत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे। अशा प्रकारे एकसारखा अगदी अलगद हाताने हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे। गॅसची आस मोठी करायची नाही, नाहीतर डोसा हा जास्त लाल होतो। यामध्ये आपण बटाटाही टाकलेला आहे म्हणून तो सुद्धा छान शिजावा, म्हणून गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। त्यानंतर अशा प्रकारे तेल वरतून लावून घ्यायचं आहे। कांद्याने पूर्ण तेल हे लावून घेते। मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा आपल्याला शेकू द्यायचा आहे। तवा हा मोठा आहे, डोसा सुद्धा मोठा आहे, सर्व बाजूंनी एकसारखा छान शेकावा, त्यासाठी हा जो तवा आहे आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखा असा डोसा हा शेकला जातो। जर का नाही फिरवला तो आतमध्येच लालसर होतो आणि आजूबाजूला डोसा हा पांढरा राहतो, तो व्यवस्थित होत नाही। डोसा हा झालेला आहे, वरतून सुद्धा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे आणि डोसा हा पूर्णपणे शेकून झाला का कडा त्याच्या लगेच सुटतात, तुम्ही पाहू शकतात। या प्रकारे डोसा हा शेकला गेलेला आहे, पण जास्त ब्राऊन झालेला नाही। आणखीन जर का आपल्याला हा ब्राऊन करायचा झाला तर अशा प्रकारे काही सेकंदपर्यंत पुन्हा शेकून घ्यायचा आहे तवा फिरून। तुम्ही पाहू शकतात काय मस्त अशी जाडी दिसत आहे डोशाला। थोडंसं शेकून घेते, त्यानंतरच मग डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता पाहू डोसा, आता मस्त अगदी परफेक्ट रंग आलेला आहे। त्यानंतर डोसा हा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे। तर मंडळी, अगदी झटपट आणि चविष्ट असे 10 ते 15 मिनिटांमध्ये हे डोसे आपण बनवून घेऊ शकतो।
बनवायला किती सोपी पद्धत आहे आणि अगदी परफेक्ट रेसिपी आहे। जर का तुम्ही पूर्ण रेसिपी फॉलो करून अशा प्रकारचे डोसे केले तर अगदी परफेक्ट येतील आणि एकदम कुरकुरीत हे डोसे होत असतात। अशाच प्रकारचे आणखीनही मी काही तुम्हाला डोसे बनवून दाखवते, म्हणजे एक नाही तर सगळे डोसे असे मस्त येतात याची तुम्हाला नक्कीच खात्री होईल। दुसरा डोसा बनवत असताना तव्याला तेल सुद्धा लावलेलं नाही किंवा पाणी सुद्धा शिंतडलेलं नाही। गॅसची फ्लेम मोठी होती, कडकडीत तवा तापून घेतला, त्यानंतर मीडियम केला आणि मीडियम गॅसवरती मीडियम ते कमी गॅसवरतीच हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे। आणि डोसा पसरून झाल्यानंतर लगेचच आपल्याला थोडी गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि अशा प्रकारे तेल हे लावून घ्यायचं आहे। कितीही मोठे डोसे करा अगदी छान असे एकसारखे होतात, कुठेही तुटत नाही किंवा चमच्याला हे डोसे चिटकत नाही। असं थोडंसं तेल सोडल्यामुळे डोश्याला छान कुरकुरीतपणा येतो आणि रंगही छान येतो। तर मंडळी, असे झटपट डोश्याचे प्रकार तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा, अगदी झटपट बनवता येईल असा डोश्याचा चौथा प्रकार पाहूया। वाटी मी रवा घेतला, रवा हा बारीक रवा आहे। तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तुम्ही जाड रवा सुद्धा घेऊ शकतात। एक वाटी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला, त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा तांदूळाचं पीठ टाकायचं आहे। डोश्याला रंग छान यावा त्यासाठी अर्धा चमचा साखर टाकते, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर 1 वाटी दही टाकायचं आहे, जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दही घालायचं आहे। त्यानंतर त्याच वाटीने पाणी टाकायचं आहे। तर या ठिकाणी मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, तर आपण अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी असंच बाजूला राहू द्यायचं आहे। मिक्सरला लावून हे असं फिरवून घेतलेलं आहे, एकदम स्मूथ असं हे बॅटर झालेलं आहे। त्यानंतर बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्याला हे जे मिश्रण आहे ते चिटकतं, तर आपल्याला अन्न हे वाया जाऊ द्यायचं नाही, तर म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते अर्धी वाटी राहिलेलं पाणी टाकायचं आहे। अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली जी पेस्ट आहे ती संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ते पाणी या बॅटरमध्ये टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकतात असं जर का आपण क्लीन करून घेतलं तर आपलं अन्न हे वाया सुद्धा जात नाही। 1 वाटी रवा, 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी वापरलेलं आहे आपण या ठिकाणी। सगळं हे साहित्य अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात एवढं हे ठीक बॅटर आहे। आता झाकण ठेवून घेते आणि साधारण 5 ते 6 मिनिटांपर्यंत झाकण ठेवून असंच राहू द्यायचं आहे। यामध्ये आपण रवा घातलेला आहे, रवा हा फुललेला आहे, तुम्ही पाहू शकतात। 5 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते, थोडेसे घट्टसर झालेला आहे। त्यानंतर आपल्याला आता डोसे बनवायचे आहे। गॅसवरती तवा सुद्धा तापण्यासाठी ठेवायचा आहे, गॅस चालू केलेला आहे। तवा तापत आहे तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे, म्हणजेच खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही जी रेसिपी आहे आपण अगदी झटपट म्हणजेच इन्स्टंट रेसिपी करणार आहोत, म्हणून मिश्रण छान फुलावं म्हणून त्यासाठी यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे। एकाच डायरेक्शनने हे असं फेटून घेऊ। तुम्ही पाहू शकता सोडा टाकल्यानंतर हे मिश्रण थोडंसं फुलून येते। एवढंच हे पातळसर मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे। सोबतच आपण तवा तापण्यासाठी ठेवलेला होता, तवा सुद्धा छान तापलेला आहे। तवा तापल्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर का ब्रश असेल तर ब्रशने लावून घ्या आणि जर का ब्रश नसेल तर कांदा तर आपल्याकडे असतोच, कांदा कापायचा आहे आणि कांद्याला सुरी अशा प्रकारे टोचून घ्यायची आहे आणि त्यानंतर मस्त असं हे तव्याला तेल लागत असते। किंवा वांगी असेल तर वांगी सुद्धा खालची बाजू कापायची आहे आणि देठ हातामध्ये पकडून वांग्याने सुद्धा तेल लावून घेऊ शकतात। अगदी थोडंसंच तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर तवा हा जो आहे आपल्याला कडकडीत असा तापून घ्यायचा आहे आणि तव्याचं टेम्परेचर हे कमी करायचं आहे, म्हणून त्यावरती थोडंसं पाणी शितडायचं आणि टिश्यू पेपरने किंवा एखादी कॉटनच्या रुमालाने पुसून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे काय होतं, आपण डोसा जेव्हा पसरवतो ना तो चमच्याला चिटकून निघत नाही, एकसारखा असा छान पसरला जातो। आता डोसा करूया। मिश्रण जे आहे ते ढवळूनच घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मिक्स करून चमच्यावर हे मिश्रण घेतलेलं आहे आणि टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे एकसारखा हा चमचा आपल्याला फिरवत घ्यायचा आहे। चमच्याला कुठेही हे मिश्रण चिटकत नाही
तुम्ही जर का असं पाणी टाकून घेतलं आणि तेल लावून घेतलं तर अजिबात हे मिश्रण चिटकत नाही आणि डोसे असे छान एकसारखे येतात। त्यानंतर आधी मी सांगितल्याप्रमाणे ब्रश असेल तर ब्रशने तुम्ही वरतून थोडंसं तेल लावून घ्या आणि जर का ब्रश नसेल तर आपण कांदा तर केलेलाच आहे तेल लावण्यासाठी, त्या कांद्याला तेल लावायचं आहे, कांदा तेलात बुडवून घ्यायचा आहे आणि पूर्ण डोश्यावरती अशा प्रकारे कांदा हा फिरवायचा आहे। जिथे डोसा हा जाड असतो तिथे सुद्धा तो बारीक होतो असा कांदा फिरवल्यानंतर असा एकसारखा डोसा मस्त झालेला आहे आणि डोश्याला मस्त अशी जाडी सुद्धा दिसत आहे। तवा हा मोठा आहे आणि आपण मोठाच डोसा हा केलेला आहे। एकाच ठिकाणी जर का आपण तवा असाच राहू दिला तर डोसा एकाच ठिकाणी आतमध्येच तो जळेल, असा छान शेकावा त्यासाठी तवा फिरवत घ्यायचा आहे असा हाताने, म्हणजे डोसा पूर्ण साईडला छान असा शेकला जातो। असा एकसारखा शेकला गेलेला आहे हा डोसा आणि काही सेकंदमध्येच ह्या ज्या कळा असतात ना डोशाच्या त्या अशा वर येतात। गॅसची फ्लेम आपल्याला डोसा शेकत असताना अजिबात कमी करायची नाही, मीडियम केली तर काही हरकत नाही। मीडियम गॅसवरती हा डोसा आपण कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे। आता हा डोसा मी तुम्हाला काढून दाखवते, कळा मोकळ्या झालेल्या आहे, अशा प्रकारचा रंग आलेला आहे। आणि आणखीन जर का आपल्याला ब्राऊन डोसा हा करायचा असला तर काही सेकंद पुन्हा मस्त शेकून घ्या। तुम्ही पाहू शकता आता वरतून थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोशाला। त्यानंतर हा जो डोसा आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे। हा सुद्धा मस्त असा डोसा आपला कुरकुरीत झालेला आहे आणि अगदी झटपट हे डोसे होत असतात। अशाच प्रकारचा अगदी पटकन होणारा आणि चवीला अप्रतिम असा आपण डोशाचा 5वा प्रकार पाहूया। मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये अर्धा कप तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। तर हे जे तांदूळाचं पीठ आहे हे रेशनच्या तांदूळापासून बनवलेलं आहे। तर रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून तो वाळून घेतला आणि गिरणीतून दळून आणलेला आहे। ते पीठ घेतलेलं आहे अर्धा कप। त्यानंतर पाव कप रवा घ्यायचा आहे, रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकतात आणि पाव कप दही घ्यायचं आहे। त्यानंतर डोशाला छान रंग यावा त्यासाठी अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एवढं जे साहित्य टाकून घेतल्यानंतर ज्या कपाने आपण तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच अर्ध्या कपाने पाणी घालायचं आहे। तर अर्धा कप पाणी टाकलेलं आहे। मिक्सरचं झाकण लावते आणि मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे। तर मंडळी या ठिकाणी तुम्ही जर का हे प्रमाण वाटीने घेत असाल तर 1 वाटी तांदूळाच्या पिठासाठी 2 वाटी पाणी लागणार आहे। अर्धा कप पाणी टाकून घेतलं, पुन्हा अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। जरी आपल्याला माहिती असलं तरी सुद्धा एकदम पाणी टाकायचं नाही, तर असं थोडं पाणी टाकायचं आहे। नंतरच्या अर्धा कपातलं पाणी पाव कप पाणी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे हे फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे ह्या प्रकारे। त्यानंतर बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। मिश्रण हे काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं असतं, तर आपण हे जे पाणी घेतलेलं आहे ना नंतरचं अर्धा कप त्यातलं पाणी शिल्लक आहे, अजून पाव कप त्यातलंच पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे, म्हणजे अन्नही वाया जात नाही। क्लीन झालेलं आहे मिक्सरचं भांडं। तांदूळाच्या पिठाच्या दुप्पट आपल्याला पाणी या ठिकाणी लागत असते हे मिश्रण बनवण्यासाठी। तुम्ही पाहू शकता ठीक एवढं हे पातळसर आहे, फक्त 2 चमचे पाणी यातलं शिल्लक आहे एवढं। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी असंच राहू द्यायचं आहे। डोसा बनवण्यासाठी डोशाचा तवा सुद्धा गरम करून घेतलेला आहे। त्यानंतर हे बॅटर आपल्याला टाकायचं आहे। मिश्रण हे चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं आणि मगच टाकायचं आहे। गरम तवा झाला का गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती अशा प्रकारे हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे। छान असा पातळसर हा डोसा आपल्याला पसरवायचा आहे एकसारखा असा। डोशाला छान अशी जाडी सुद्धा पडत आहे। डोसा हा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित शेकावा त्यासाठी अशा प्रकारे फिरवत घ्यायचा आहे तवा। गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची नाही, तर मीडियम ते मोठ्या गॅसवरतीच हा जो डोसा आहे आपल्याला शेकून घ्यायचा आहे। डोसा हा किमान 1 मिनिट अशा प्रकारे शेकून घ्यायचा आहे। डोसा हा शेकून झाला का तव्यापासून त्याच्या ज्या कडा आहेत त्या वेगळ्या होतात, तुम्ही पाहू शकतात ह्या प्रकारे। त्यानंतर डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे। खालून कितपत ब्राऊन होऊ द्यायचा आहे पूर्णपणे तुमच्या चवीनुसार आहे।
आता हा जो डोसा आहे मी जास्त ब्राऊन करत नाही, तुम्ही पाहू शकतात असा छान रंग आलेला आहे। त्यानंतर हा डोसा काढून घ्यायचा आहे। सोबतच चटणी सुद्धा आहे, चटणी ही करून घेऊ शकतात किंवा बटाट्याची भाजी सुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात। असा हा आपला तांदूळाच्या पिठाचा पहिला डोसा हा आपण बनवून घेतलेला आहे। ह्या प्रकारे अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला एक डोसा बनवून दाखवते। दुसरा डोसा बनवताना सुद्धा तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवरती। तवा गरम झाला का गरम तव्यावरतीच हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे। या प्रकारे तुम्ही पाहू शकता डोशाला किती छान अशी जाडी पडत असते। तांदूळ भिजत घालायची गरज नाही किंवा वाटायचीही गरज नाही, अगदी झटपट आपण हे अशा प्रकारचे मस्त डोसे बनवून घेऊ शकतो। अगदी सोपी रेसिपी आहे, म्हणून सकाळच्या नाश्त्यासाठीही बनवू शकतो घाईच्या वेळेसही, किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही हे डोसे आणि चटणी किंवा यासोबत बटाट्याची भाजी सुद्धा बनवून घेऊ शकतात। ही डोसे बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।